कन्याथॉन मॅरेथॉनमध्ये 3000हून अधिक स्पर्धकांनी धाव घेतली। या स्पर्धेत आमदार महेंद्र थोरवे आणि त्यांची कन्याही सहभागी झाली होती। विजयभूमी युनिव्हर्सिटी आणि आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरणासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। स्पर्धा उत्साहात पार पडली। त्या ठिकाणी देत आहोत आणि अशा पद्धतीने आपण कन्याथॉन ही संकल्पना संजयजी आपण या ठिकाणी राबवलेली आहे की कन्याथॉन मॅरेथॉन या ठिकाणी राबवत असताना मुलींना आपण प्राधान्य या ठिकाणी दिलं आहे। सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात कमळ फुलणार म्हणजे फुलणारच ही काळ्या दगडावरची रेघ आहे असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला। भाजपाच्या सिंधुदुर्ग जिल्हा बूथस्तरीय कार्यकर्त्यांची सभा पार पडली। यावेळी मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले। या जागेवर कॉम्प्रोमाइज होणार नाही, कोकणात भाजपाचे कमळ फुलवायचे आहे असेही त्यांनी स्पष्ट केले। एक खूप मोठ्या पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आहे आणि हे सगळं करत असताना या सगळ्या योजना आपण लोकांना सांगणं गरजेचं आहे आणि त्याच सांगण्यासाठी तुमच्या कार्यकर्त्याचे राहिलेले 60 दिवस म्हणजे जसं आपण म्हणतोय की फक्त आता 3 तास आणि 6 तास चालणार नाही, जेवढे जास्त तास आपण काम करणार जेवढ्या जास्त लोकांपर्यंत पोहोचणार ही सगळी लोक माननीय मोदीजीसाठी मारायला तयार आहेत, या विकसित भारतासाठी कमळावरती मत द्यायला तयार आहेत। इथं असतील कोणी उपाटा असतील। रत्नागिरी जिल्हा बँकेच्या फणसवणे शाखेचा 38वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा झाला। या निमित्ताने फणसवणे शाखेत श्री सत्यनारायणाच्या महापूजेसह ग्राहक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते साठलेवाडी येथे अहिल्याबाई होळकर यांच्या शिवधनातून उभारलेल्या रामेश्वर पंचायतन मंदिरात 8 मार्च रोजी महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। तरी भाविकांनी महाशिवरात्र उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। ग्रामसेवा क्रीडा मंडळ उंबर्डे आणि वैभववाडी तालुका शूटिंग बॉल असोसिएशन वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने 15व्या भव्य राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात झाले। यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष नासिर काझी, नगराध्यक्षा नेहा माईनकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, अरविंद रावराणे आदी मान्यवर उपस्थित होते। थोर निरूपणकार तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्ताने खेड तालुक्यातील भरणे, भडगाव, वेरळ, कळंबणी, शेरवली या गावांमध्ये शोषखड्डा निर्मित उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात आला। वाया जाणारे सांडपाणी जमिनीमध्ये झिरपावे तसेच सांडपाण्यामुळे रोगराई पसरू नये यासाठी शोषखड्डा निर्मितीचा उपक्रम राबवण्यात आला। श्री सदस्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। असणे चांगलं नाही, समाधानी व्यक्तीच सुखी होत असतो असे विचार राष्ट्रसंत आचार्य महाश्रमणजी यांनी मांडले। पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी शिवसेना उमेदवार किशोरभाई जैन यांनी राष्ट्रसंत आचार्य महाश्रमणजी यांचे आशीर्वाद घेतले। ठाकरे गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख किशोरभाई जैन नागोठणे येथील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या विद्यासंकुलनात आचार्य महाश्रमणजी यांचे प्रवचन पार पडले। त्यावेळी किशोरभाई जैन यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।